सो पहिल्या मॅचला सुरुवात होतीये. सो वंश विघ्नार्थ जोगेश्वरी टीमने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि साहिल आजरेकरांच्या सोबतीला आपण पाहिलं आदित्य पवार भाऊ अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला मित्रांनो थोडं स्टार्ट करा प्लीज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर कुठल्या बॉलरवर पहिली जबाबदारी दिली जाईल. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या दिवशी खेळणं, दुसऱ्या दिवशी खेळणं, पहिली मॅच खेळणं, पहिली ओव्हर टाकणं थोडं टास्क असतो. प्रथम क्रमांक यावर्षी तब्बल जसं पप्पूंनी सांगितलं की वर्षानुवर्ष सर्व ग्राफ वाढत चाललाय. 2.5 लाख रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 1.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. बट या टुर्नामेंटचा रोशन पाथर्डे आमच्यासोबत जॉईन होतात, आमचे कॉमेंटेटर. रोशन, या टुर्नामेंटचं एकच वैशिष्ट्य की एकच ट्रॉफी आहे. सो फायनल मॅच लास्ट इयर जी टीम फायनल खेळली होती ती मॅच आता पहिली मॅच खेळते आजच्या दिवसातील रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे ज्यांनी पण खूप चांगली बॉलिंग केली आहे. एका साईडला अवधूत, एका साईडला घनश्याम, अशी दोन कॅप्टनशी आपली मॅच नंबर 7 या टुर्नामेंटची. सो लेट्स प्ले. वाय चषक, वाय कट्टा. अजित निकम सर आमचे तयार आहेत. त्यानंतर आज साहिल आचरेकर पण स्ट्राईक एंडला. सर्व प्लेयर्स बघतोय कोण कुठे फिल्डिंग सजवली आहे. शाळेची बेल पण झाली. सो लेट्स प्ले. बेलनी मॅच चालू. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूयात. गणरायाला वंदन करून आणि शाळेच्या बेलने हिस्को मॅच चालू. पहिल्याच बॉल वरती टॅप केले गेले. अफलातून स्ट्रोक साहिल आचरेकरच्या बॅट मधून. इट्स अ बाउंड्री. काल पहिल्या बॉलवर वाईड आला होता रोशन, पण या बॉलवर बाउंड्री आली आहे. रात गई बात गई. साहिल आचरेकरने काय टॅप खेळला. मी मगाशीच म्हटलं आपला चषक मला 1 वर्ष भांडूपची क्रीडा स्पर्धा आठवते. अफलातून बॅटिंग केली होती साहिलने. जोगेश्वरी स्टेशनला बिलॉंग करतात. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले आहेत. अनुभव त्यांच्याकडे पण आहे. एक संयमी आहे, शांत खेळाडू आहेत. साहिल, विघ्नेश हे दोघं अगदी विघ्नेश के साथ साहिल फ्री, साहिल के साथ विघ्नेश फ्री. सो असे जोगेश्वरीची स्टारकास्ट. त्यात ठाण्याचा बॅकअप. या बॉलवर प्रणयने पण बॉल फिरवला गेला. मी देखील या क्रीडा स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय आणि मी देखील फायनल खेळलोय. सो एक तेरी एक मेरी. बॅटर आउट. काय बॉल वळवला प्रणयने. खूप चांगला बॉल फिरवला तिकडे आणि त्यानंतर सेलिब्रेशन. ऑफ स्टिक उडवली. आलेले सर्व आमचे खेळाडू, सर्व मान्यवर. अक्षय गुरव पण तिकडे इनॅक्शन मध्ये यानंतर आहे. दिवा डोंबिवलीची एक चांगली स्टारकास्ट आहे. सो सर्व टीम्स आता तयार आहेत की वाय कट्टा खेळायचं आहे. काल पालघरच्या टीमने पण त्या बॉलरने सांगितलं की मला माझं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. नवीन बॅटर अजाम खुरेशी येतात. अँडी विक्रोळी पार्क साईडचे खेळाडू आहेत. अजाम खूप चांगल्या लेवलचं अजामनी पण क्रिकेट खेळलेत. सो विक्रोळी आनंदी आणि अजामनी हात मिळवला. पार्क साईड, कन्नमर नगर खूप चांगलं दोघं एकत्र पण ब्ल्यू स्टार संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. बघा एखादा प्लेयर आपल्याला ग्राउंडवर भेटतो ते आपली मैत्री आहे, फ्रेंडशिप आहे. अजाम खुरेशी, अँडी. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळले गेलेत. अजमनी देखील या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. त्या बॉलवर आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल. 4 रन. अजम रेड कलरची कॅप घालून आलाय. रेड मध्ये थांबा बाई, सिग्नल लागलाय, धोका आहे. आणि बाउंड्री. खूप चांगला स्ट्रोक खेळत असताना अँडीच्या बॅटमधून एक कव्हरला ड्राईव्ह केलं.
आणि तिकडे 4 रन, प्रॉपर टायमिंग केलं. स्कोर मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला हलक्या हाताने. करण पाटील तिकडे आहेत. कोणी ऑफिसवरून आलं, कोणी हाफडे घेऊन आलं, कोणी ट्रेनने आलं, कोणी ऑफिसला गेलंच नाही की डायरेक्ट मंडेला पंचिंग आहे, असे पण आहेत. आणि क्रिकेट रक्तात आहेत. महेश शिंदे पण इन मध्ये. त्यानंतर खूप चांगली स्टारकास्ट दिवा डोंबोली, त्यांच्या विरुद्ध विक्रोळी, टागोरनगर, कन्नमनगरचे खेळाडू आहेत. त्यांनी पण या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. सो ही यानंतर देखील एक मॅच चांगली रंगेल. बेस्ट प्रोसेस बेस्ट. स्ट्राईकिंगला बॅटर आदित्य पवार भाऊ, चांगले खेळाडू ठाण्याचे, खूप चांगलं टॅप क्रिकेट पण खेळतात, अनुभवी आहेत. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने बॉल तिथे ट्रॅव्हल होईल. ह्यानं कुमार तिकडे पोहोचले. ह्यानं केवढं लांबचं अंतर तिकडे प्रवास केला, म्हणजे चेंबूरवरून वडाळ्याला तो धावत आला. आणि त्यासाठीच आज टीममध्ये बॅटिंग फिल्डिंग ह्यानाची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. एकाच दुसरा प्लेअर आपल्या टीममध्ये असा असावा की त्याला कुठेही फिल्डिंगला ठेवा, तो त्याची जागा रोख निभावतो. 5 ओव्हरची मॅच, 10 रन झालेत, 1 विकेट गेली आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील केली तिकडे आणि कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. जे काय करायचं ते बॅटने करायचं आहे. सो पहिली ओव्हर संपली. 1 गडी बाद, 10 रन. पहिला दिवस बघत कशा प्रकारे रंगेल. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी अशी मॅच इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठावर येऊनच थांबायचं आहे. सो लगेच टॉस होईल, याची पण नोंद घ्या. काल थोडा उशीर झाला, माफी मागतो याची, कारण की काल ओपनिंग सेरेमनी होती, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि आपल्याला आज एक 12च्या आतमध्ये सर्व क्लिअर करायचं आहे. सो त्यामुळे आपल्याला सर्व मॅचेस प्रॉपर टायमिंग मध्ये झाले पाहिजेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो सॅम्युअल कोम्बिन. कालीच्या हातामध्ये बॉल दिला. एक चांगले खेळाडू विक्रोळी कन्नमनगरचे आणि ब्लू स्टार संघासाठी खेळत असताना देखील या क्रीडा स्पर्धेवरती सॅम्युअलने पण अधिराज्य गाजवलं आहे. आपल्या फिरकीच्या जोरावरती खूप चांगल्या पद्धतीने बॉल वळवतात, क्षमता आहे. 10 रन झालेत, म्हणजे दोन्ही टीम बॅलन्स आहेत रोशन सर, की बॅटिंग पण झाली, विकेट पण गेली आहे. या बॉलवर सॅम्युअलने अगदी थांबवलं गेलं तिकडे. एक चांगल्या पद्धतीचा बॉल हाताळला गेला आणि भाऊ थोडे लेझी खेळले स्ट्रोक. या बॉलवर देखील कडक फटका. सडक पे कडक बे धडक, काय आवाज आला. पण खूप चांगला बॉल अडवला तिकडे आणि 1 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. काल एक 9-10 नंतर थांबून येत होता आणि काल लॅबोनीची बॅटिंग केली, रोहन चिल्लेनी बॅटिंग केली, करण ठाकूरने बॅटिंग केली. काल बॉलर्सचा पण दिवस होता. सो या ग्राउंडवर तसं आहे, कधी बॉलर, कधी बॅटर, कधी फिल्डर. बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला, अझम खुरेशी, अँडी. या बॉलवर देखील हलक्या हाताने फक्त ढकललं गेलं. तिकडे करण पाटील आहेत. आउटफील्डला फिल्डिंग करणं देखील इकडे मोठा टास्क आहे. काल देवाची पण इनेक्शन मध्ये खेळतील. सो त्यांचा पण ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम असेल आणि नंतर वुमन्स क्रिकेट पण आज सहकार नगर मध्ये पाहायला मिळेल. दरवर्षी असतं, ह्याही वर्षी खूप चांगलं घमासान पाहायला मिळेल. या बॉलवर व्हाईट बॉल. सॅम्युअलचा चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला, त्याला पंचांनी दंडित केलं. सॅम्युअल कोम्बिन.
या बॉलवर देखील शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. तिकडे बॉल थोडा क्रॉस झाला आणि सुयोग भोरे तिकडे होते. चांगला बॉल अडवला गेला. 1 रन मिळेल. प्रत्येक बॉलवर लेफ्टी लाईटी असल्यामुळे थोडं फिल्डिंग मध्ये बदल केले जातात. खूप चांगला बॉल वळवला गेला सॅम्युअल यांच्या माध्यमातून. हीच ओळख आहे सॅम्युअलची आणि हलका लेग ब्रेक पाहिला गेला. गुड बॉल. बॉल ऑफ द मॅच. 1 to go. या बॉलवर खूपच बाहेर फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. एक सक्सेसफुल झाल्यानंतर सॅम्युअलने थोडा अजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बट व्हाईट बॉल. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. प्लेअर ऑफ द मॅच साठी कोलिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टी शर्ट, झिपर. लुझिंग टीम मध्ये देखील ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक टी शर्ट आहे. या बॉलवर देखील टॅप केला गेला. तर बॉल थोडा आतमध्ये आणला. थांबवलं. गॅट्सबेचं देखील प्रोडक्ट दरवर्षी तुम्ही सहकार नगरमध्ये आलात तर गॅट्सबेचं प्रोडक्ट घरी घेऊन जाऊ शकता. प्रत्येक टीम मेंबर्सला हे आपण इकडे प्रोव्हाइड केले. आमचे गॅट्सबे टीम सर्व खूप चांगले प्रोडक्ट आहेत तिकडे. दुसरा दिवस आहे. टीम मीटिंग केली जाते. 2 ओव्हर 16 रन झालेत. 30 बॉल मध्ये 35-40 जरी केला तरी फायटिंग मॅच आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पूच्या हातामध्ये बॉल दिलाय. ओल्ड इज गोल्ड. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि मार्सल फार रॉयल. खूप चांगला परफॉर्मन्स नेहमीच राहिलाय. एक अनुभवी खेळाडू इन ऍक्शन मध्ये. सर्व मंगेश नारकर मित्रमंडळाचे सर्व प्लेयर्स देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज रात्रीच्या सत्रामध्ये RM रेम्बो पण इन ऍक्शन मध्ये आहे. याच परिसरातील एक स्थानिक संघ आणि गेले कित्येक वर्ष मुंबईतलं क्रिकेट अगदी गेले 40-50 वर्ष ज्यांनी गाजवलं. सर्व आमचे लेजंड. 16 रन झालेत. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पाष्टे, रिया 11 कल्याण, त्यानंतर स्वर्गीय शिवाजी दादा शेलार कल्याण आणि डेव्हिड पॅकर घाटकोपर अशा 4 टीम ज्या रात्रीच्या हाफमध्ये पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला गेला. एक चांगला फटका पाहिला गेला. पण सुयोग भुरेंनी चांगल्या बॉल आतमध्ये ढकलला गेला आणि रन मात्र तिकडे 2 कंप्लीट केल्या गेल्यात. बघा म्हणजे घनश्यामने चान्स घेतला की त्याला माहिती आहे अँडी थोडा स्टेप आउट होईल. बट घनश्यामने पण वरती बॉल टाकला. बट अँडीने पण चान्स घेतला की माझ्याकडे पण त्या बॉलवर पण प्रत्युत्तर आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळायचे तर तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार करून क्रिकेट खेळावं लागेल. या बॉलवर देखील दांडी गोल. परफेक्ट बॉल घनश्याम शिंदे यांचा. बॉलला फिरवलं गेलं. चांगला बॉल फिरवला तिकडे आणि बॅटर अँडीची उडवली दांडी. गुड बॉल. बॉल आतमध्ये आणला तिकडे आणि घनश्यामकडे खूप सारा अनुभव आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात. सो बॅटर अगोदरच थोडी बॅट फिरून मोकळे झाले आणि मधली यष्टी वाकवली गेली तिकडे घनश्याम यांच्या माध्यमातून. खूप चांगला ऑब्रेक. न्यू बॅटर सुशांत येतात. जोगेश्वरीचा अजून एक बॅटर. अठरा रन झाले. 2 विकेट गेलेत. एक पार्टनरशिप जर झाली तरी मॅच मध्ये कुठेतरी आपण कमबॅक करू शकतो. सो बॅटर सुशांत. 111 विघ्नर्ता जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुयोग तिकडे आहेत. बॉल अडवला गेलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल. विकेट गेल्यानंतर सिंगल खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर मात्र इकडे घनश्याम फिल्डिंग चेंजेस करत असताना त्यांना माहिती आहे की मॅच थोडी क्लोज होऊ शकते. रन जर आपण थोडं सुरुवातीला हलक्यात घेतलं तर मॅच रन्स बनवू शकतात आणि त्यानंतर फाईट करत असताना चेस करत असताना थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. त्यामुळे
रॉयल फॅम स्पोर्ट्स मात्र प्रत्येक गोष्टीचा विचार करून आज इकडे क्रिकेट खेळतात. विविध भागातून आज खेळाडू येणार, खेळणार, जिंकणार, हरणार, सो सर्व एन्जॉय करणार. वाय कट्टा बॉलर घनश्याम स्ट्राईक एंडला. आदित्य पवार भाऊ या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे हार्ड लक. नक्कीच आपण चेक करू. थर्ड अंपायरने मात्र तिकडे रिव्ह्यू घेतलाय. सुयोग थोडे फंबलिंग झाले तिकडे, बट फेकी चांगली दिली. सो डिसिजन आपण पेंडिंग असेल. इट्स आउट. OUT. बॅटरला बाहेर जावं लागेल. थोडा बॉल फिरला तिकडे, म्हणजे आदित्य पवारचं थोडं बॅड लक होता, पण सुयोगने चांगली फेकी केली आणि सुयोगचं गुड लक होतं. त्यामुळे सुयोग तिकडे बॉल निसटला, बट जागच्या जागी थांबला बॉल. त्यामुळे रन्स, एकच रन मिळेल तिकडे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. व्हाईट चषक 2024 हे आज 14व पर्व. वीस रन 3 विकेट. या बॉलवर जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं गेलं तिकडे. घनश्यामने गुड बॉलिंग, चांगली ओव्हर आली, इकॉनॉमी बॉलिंग केली आणि एक ओव्हर थांबवली, विकेट पण मिळवले गेले आणि घनश्यामने स्कोर पण थांबवला गेला. गुड बॉलिंग. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी दोन्ही टीम्स तयार राहा लवकर या टॉस साठी. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. न्यू बॅटर चेतन. चेतनच्या सुप्तीला आपण पाहिलं आदित्य आहेत. तीन ओव्हर 21 रन आणि पॉवर प्लेची ओव्हर. मात्र इकडे बॅटरने चान्स घेतला की ओव्हर पॉवर प्ले किंवा बॉलिंगसाठी आनंद लोके. आनंद लोकेच्या हातामध्ये बॉल दिलाय. सो पॉवर प्ले मध्ये बघूयात किती रन येतील. एक 12 बॉल मध्ये 20 रन जरी आले ना रोशन, 40 पण या ग्राउंडवर फाईट आहे, बट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे वंश विघ्नार्थ जोगेश्वरी टीमला. तरच कुठेतरी मॅच होऊ शकते. सो क्लोज जाऊन थोडं मॅचला बनवावी लागेल. त्याला थोडं फास्ट खेळा प्लीज. 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे. बॉलिंगसाठी आनंद लोके. व्हाईट चषकची टी शर्ट अंगावरती असणं हे पण प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. सो बहुतेक जणांचं स्वप्न पूर्ण होतं, अपुरं राहतं. बॉलिंगसाठी आनंद लोके विक्रोळी. चांगले खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती टॅप केला गेला, एक चांगला फटका पाहिला गेला तिकडे. 4 रन. भाऊ भाऊ मामूली आदमी नाहीये आणि भाऊने एक चांगला टॅप खेळला, प्रॉपर टायमिंग केलं. सो भाऊला पण माहिती आहे की ह्या ग्राउंडवर कसं खेळायचं. ह्या ग्राउंडवर जो सेन्सिबल बॅटिंग करेल
तो चांगला परफॉर्मन्स करू शकतो. समोर टॅपला पण चान्स आहे. काल रोहन चिल्लेनी पण असा चान्स घेतला, समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सो इकडे प्रत्येक झोनचे खेळाडू इकडे खेळू शकतात. पण ठाणे साईडला टॅप पण खूप चांगले खेळतात, ते पण इकडे खूप चांगला परफॉर्मन्स करू शकतात. जे कव्हरला पडदा बॉक्स खेळतात ते पण इकडे चांगले खेळू शकतात. सो एक परफेक्ट ग्राउंड आहे. दीपल शहा पण इनॅक्शन मध्ये ही मॅच आज बघतात. आमचे संदीपभाई कवळे आहेत, उदयदादा आहेत, तुषार शिंदे, सर्व त्यांची टीम सर्व मॅच एन्जॉय करतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे हेनॉय बॉलवरती पोहोचले गेले आणि सिंगल रनने मात्र स्कोर तिकडे पुढे जाईल. 26 रन झाले धावफलकावरती. मित्रांनो, आपल्या बाईक्स योग्य त्या ठिकाणी पार्क करा. 30
स्ट्राईक केला बॅटर स्ट्राईक केला चेतन. बॉलिंगसाठी आनंद. पॉवर प्लेची ओव्हर आहे, चान्स घेणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल रनने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. एक एक रन खूप महत्वाचा आहे. ट्वेंटी 27 धावा झाले धावफलकावरती. बॅटिंग करत असताना वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. सर्व खेळाडूंचं स्वागत आहे आज मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चांगला बॉल तिकडे फिरवला आणि विघ्नेशला मात्र जागेवरती थांबवलं गेलं. सो डॉट बॉल. ह्या ओव्हरमध्ये डॉट बॉल येऊन चालणार नाहीये. आनंदने पण कमबॅक केलं की एक बाउंड्री कुठेतरी मला कव्हर करायची आहे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल आणि तिकडे बॅटर आउट. यस, इकडे मात्र विघ्नेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि खूप चांगला बॉल फिरवला गेला आनंदने. कॉन्फिडन्स खूप चांगला होता आनंदचा. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली होती, बट आनंदने आपला अनुभव दाखवला. मागील 1-2 वर्ष आनंदने आपल्या बॉलिंगच्या जोरावर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. सो त्यांच्याकडे पण अनुभव आहे. न्यू बॅटर हर्षित येत आहेत. ठाण्याचा अजून एक युवा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेट हर्षित पण खेळलेत. अनुभव त्यांच्याकडे पण आहे आणि ठाणे परिसरातील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत हर्षित. सो हर्षितला आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. टॅलेंट आहे, बट ते टॅलेंट आता तुला इकडे दाखवावं लागेल. महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे. वन टू गो. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परफेक्ट टायमिंग केला हर्षितने. यस, जलवा दिखा दिया भाईने. सो नवीन खेळाडू आहे आणि काय स्वीप खेळलं गेलं. प्रॉपर टायमिंग हर्षित. 31 रन झाले धावफलकावरती. अनुभव आहे त्यांच्याकडे पण देखील. खूप चांगलं टायमिंग केलं हर्षितने. आज मोठ्या संघामध्ये मला पण का आज जागा मिळाली आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हर्षितने दाखवलं. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि 31 रन झाले धावफलकावरती. 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे पप्पू शेवटच्या व अंतिम शतक घेऊन येत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबा. लगेच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक्स मध्ये. श्री 11 दिवा डोंबिवली आणि मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटला तिकडे मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. हॅनॉय तिकडे पोहोचले गेले. दुसऱ्या रनचा कॉल दिला होता, बट एक सिंगलच रन मिळेल. 32. मॅच मध्ये वंशिलन विघ्नार्थ संघ पण आहे. सो हर्षितला मात्र आता फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन तिकडे होते. फेकी करतील. दुसऱ्या रनचा कॉल येईल का? खूप चांगलं टायमिंग केलं हर्षितने. प्रॉपर फुटवर्क होता विथ द स्पिन. एक चांगलं टायमिंग करत असताना बॉल अगदी हलक्या हाताने ढकलला. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू वाढत चालली आहे. सर्वांचं स्वागत आहे आज सहकार नगर मध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने ढकललं तिकडे. सिंगल रन. मित्रांनो रेलिंग वरती जोर नका देऊ. समोर जो उभा आहे ना अंपायरच्या मागे, प्लीज थोडं मित्रांनो मागे जा. अजून 5 दिवस आपल्याला थोडं तुम्ही सहकार्य करा. स्ट्राइक एंडला बॅटर हर्षित. या बॉलवर देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल पाहिला गेला तिकडे. थांबवलं घनश्यामने आणि येतोय
डॉट बॉल करून चालणार नाहीये. हर्षितला रन्स खूप गरजेचे आहे. भले सिंगल बट रन आहे. तुम्हाला जिंकायचं तर चांगलं टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. बॉलर घनश्याम, या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल त्याला ढकलला गेला गॅप मध्ये. हर्षितच्या बॅटमधून दुसरा चौकार 4 रनसाठी. टायमिंगला हर्षित बॅटिंग साठी आला आणि 2 बाउंड्रीजने ग्राफ पूर्णपणे वरती गेला गेला. स्कोर जाऊन पोहोचते आपण पहिल्यांदा आतापर्यंत 38. 38 रन झाले धावफलकावरती. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. 38 रन झाले धावफलकावरती. शेवटच्या बॉल आणि तिकडे नॉट आउट. फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेईल ते आपण चेक करूयात. नॉट आउट आहे. 39. 39 रन झाले धावफलकावरती. 1 शिलन विघ्नार्था टीम मात्र बघता बघता देखील मॅच मध्ये आली आहे. सो फायटिंग स्कोर त्यांनी पण आतापर्यंत उभा केलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबा. आपण लगेच टॉस करणार आहोत. टीम श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडला बॅटर चेतन. खूप इम्पॉर्टंट बॉल आहे. चेतनने बॅट तर फिरवली गेली आणि तिकडे अंबरने मात्र दंडित केला. व्हाईट बॉल. सो 40 रन झाले धावफलकावरती. 41 चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता रॉयल फेम स्पोर्ट्स चेंबूर. चला यानंतर टॉस साठी या. आपण श्री 11 दिवा डोंबिवली उपस्थित आहे. समोर मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आपण देखील यायचं आहे. संकेत भगत आणि आमचे अक्षय पंडी. खूप चांगल्या मॅचचा टॉस. राजू रावणक साहेबांचा वाढदिवस पण आणि त्यांच्या हस्ते टॉस. सो संकेत भगत आणि आमचे बंडी खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. एक पहिला फोटो काढूयात. रावणक साहेब आपण या, तुमचा बर्थडे आहे सो आज एक पहिला आपण फोटो काढूयात सर्व 2 कॅप्टन सोबत. थँक्यू सुशांत मोरे. आणि टॉस एका साईडला बॅट आहे, एका साईडला बॉल आहे. सो टॉस संकेत कॉल करतोय. बॉल
आणि संकेत टॉस जिंकलाय. सो संकेत पहिलं टॉस जिंकण्यातच त्याला वेळ बॅट बॉल समजला नाही, बट संकेत टॉस जिंकलाय आणि डिसिजन कॅश आणि ओव्हरऑल या टुर्नामेंट विषयी 2 शब्द जरूर ऐकेल. आम्ही प्रथम फिल्डिंग करू. टुर्नामेंटबद्दल तर प्रत्येक खेळाडूची स्वप्न असतो की वायकट्टा चषक खेळलं पाहिजे आणि आमचाही स्वप्न दरवर्षी असतो. यावर्षी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. बघू पुढे काय होतं ते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संकेत अगदी फास्ट बोलतो आणि आमच्यासोबत अक्षय आहेत, आमचे अगदी जवळचे मित्र अक्षय आंबेडकर. बंटी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, विक्रोळीचे स्थानिक. बंटी, विक्रोळी, टागोरनगर, कन्नमनगरची एक चांगली स्टारकास्ट आहे, समोर पण चांगला संघ आहे. तूही देखील 1-2 वर्ष ही क्रीडा स्पर्धा खेळलायस, तर जरूर विचारेल ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना काय अनुभव आणि ओव्हरऑल मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट तूही गेले कित्येक वर्ष पाहिलेस, तर 2 शब्द जरूर ऐकेल. नक्कीच वायकट्टा ही जवळजवळ मुंबईतली सगळ्यात एक प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे आणि मुंबईतलं क्रिकेट एक जवळजवळ आता गेले 20 वर्ष पाहतोय, खेळतोय वगैरे. सो ही टुर्नामेंट खेळणं खूप चांगलं मजेशीर असतं आणि इकडचं आयोजन वगैरे खूप चांगलं असतं नेहमी. सो ऑल द बेस्ट समोरच्या टीमला सुद्धा. चांगला क्रिकेट खेळू आपण. क्या बात आहे, शॉर्ट अँड स्वीट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत बंटी, खूप चांगलं क्रिकेट खेळ आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बट 41 धावांचा वाटला करायचा आहे आपण रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर या टीमला देखील, त्याही मॅचकडे देखील आपण सर्वजण पाहणार आहोत. थँक्यू सो मच. ऑफिसवरून आलंय, कोणी घरातून आलंय, सर्व मॅच बघतायत आज. मित्र, रेलिंगवर जोर नका देऊ मित्रांनो, प्लीज थोडं लांब उभे राहा. सर्व दादर स्टेशनवरून आले, कोणी हेल्मेट अजून काढलंच नाहीये, भाऊने आपलं हेल्मेट घालूनच मॅच बघतात. सो सर्व उभे आहेत आणि म्हणजे काही जणांनी मुंबईतलं क्रिकेट खूप वर्ष बघितलं, खेळायला अजिबात आवडत नाही, बट बघायला आवडतं. आणि काही जणांना हिस्ट्री पण पूर्ण माहिती असते की हा खेळाडू ह्या टीममध्ये खेळतो, चांगला खेळतो. आमचे काका पण आज मॅचचा आनंद घेतात, मोबाईलवरती घरी सांगतात की थोडं लेट येईल, बट येईल. आज सहकार नगरमध्ये आहोत, आज सर्व वडाळ्याचे नागरिक देखील मॅचचा आनंद घेतात. सो 30 बॉलमध्ये 41 करायचे आहेत टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. वंश विघ्नार्था टीम थोडं फास्ट करा, कारण की मित्रांनो जवळपास 1 तास होत आला आणि मॅच चालू आहे. प्लीज थोडं सहकार्य करा, कारण की आज आपल्याला थोडं शेड्यूल लेंदी आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व आमचे युवा सेनेचे युवा नगरसेवक अमयजी घोले साहेबांचं खूप मोठं योगदान आणि घोले परिवाराचं खूप वर्षापासून योगदान राहिलं गेलं आहे. त्यानंतर असे अनेक आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स, कोलिको एंटरप्राइजेस असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक आपलं गॅट्सबे असेल, सुधांशू स्पोर्ट्स, आमचे गणेशजी देसाई असतील, त्यानंतर तनिष्का विशाल कांबळे, त्यानंतर गौरांग तावटे असतील, त्यानंतर करण डेकोरेटर्स असतील, ग्लोरिया स्पोर्ट्स, FM नेट्स. दरवर्षी महेश आणि फारुखभाई यांचं आम्हाला नेट्सचं जे प्रोव्हाइड असतं. त्यानंतर कोलिको स्पोर्ट्स, हे दरवर्षी हेही नाव देखील या क्रीडा स्पर्धेसाठी जुळलेलं असतं. त्यानंतर आमचे सर्व या परिसरातील नागरिक आणि सर्व सहकार नगर, जे काय आपण आज आहोत ते सहकार नगरमुळे आहोत. सर्व आपले सर्व मित्र, सर्व ऑफिशियल स्पॉन्सर, त्यानंतर
अरे के मार्ग पोलीस स्टेशन, त्यांचं पण आम्हाला खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे, ज्याने आम्हाला नेहमीच मोठं सहकार्य, आणि मंगेश नारकर मित्रमंडळाचं एक भव्य दिवस आहे क्रिकेटचा सोहळा आज सर्व आपण आजमावतोय. 41 रन करायचे मॅचला जिंकण्याकरिता टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. 30 बॉलमध्ये 41. टीम मीटिंग केली जाते. अवधूत, त्यानंतर अँडी, सुशांत, 2 सलामीचे बॅटर दाखल झालेत. करण पाटील आपल्या स्टाईलने बॅट घेऊन उभा आहे. सो खूप चांगलं क्रिकेट करणनी पण या ग्राउंडवर दाखवलं. त्याच्या सोबतीला आनंद लोके, दोघांनी खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट या परिसरात खेळलेत आणि 41 करायचे, पण त्यांना पण माहिती आहे की या ग्राउंडवर कुठली पण मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय आणि खूप चांगल्या ट्रॉफीज. वाय चषकामध्ये ही आपलं कॅश प्राइज 2.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये सर्व ऑफिशियल्स, जी सर्व कमिटी आहे तिकडे व्यासपीठावर रिलॅक्स मध्ये मॅच बघतात. सो लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम वंश विघ्नहर्ता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेश येत आहेत. जोगेश्वरीचं चांगले खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत मयुरेश, पण अनुभव आहे त्यांच्याकडे पण. 30 बॉलमध्ये 41 करायचे रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. जोगेश्वरीचं क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीने ते जवळून खेळलेत. मग 1 to 4चं क्रिकेट, पडदा बॉक्सचं क्रिकेट. सो मॅच चांगली आहे. 41 करायच्या 30 बॉलमध्ये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयुरेश खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात. स्ट्राईकरला बॅटर करण पाटील. गोवंडीचा एक धडाकेबाज बॅटर करण. पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून आपण पाहिलं एक चांगल्या अंदाजामध्ये टॅप केला गेला. पहिल्याच बॉलवरती 4 रन. करण कुछ तो कर करण, आणि करणने पहिल्याच बॉलवरती आपल्या एक वेगळ्याच अंदाजामध्ये टॅप खेळलं गेलं. 4 रन. खूप चांगल्या अंदाजामध्ये करणने स्ट्रोक खेळले गेले. करणला जाणीव आहे की या ग्राउंडवर जर खेळायचं आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. पॉवर प्लेला कशा रन करायच्यात. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. आज सर्वजण देखील इकडे नक्कीच येतील. संध्याकाळच्या हाफमध्ये आमच्या महिला पण इकडे खूप चांगलं क्रिकेट खेळतील.
बॉलिंगसाठी करण, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण आहेत, बॉलिंगसाठी मयूर. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. पुन्हा एकदा मात्र फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे 4 रन आणि पहिल्याच ओव्हरमध्ये करणने फ्री माइंड बॅटिंग केली. ही करणची बॅटिंग मला एक कामोटे, सत्यमेव कामोटेची मला एक मॅच आठवते अजूनही. अफलातून मध्ये चेस केले होते आणि काय बॅटिंग केली होती करणने क्लासिकल अंदाजामध्ये. सो त्याच्याकडे ते क्षमता आहे, या ग्राउंडवर तो खेळलाय. स्टेशन वाईज साठी देखील गोवंडी संघासाठी पण खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलाय. आणि सध्याच्या घडीला मुंबईतील एक धडाकेबाज बॅटर करण पाटील. पहिल्याच 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्यात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. स्ट्राईक एंडला आनंद लोके. बॅटिंग करत असताना आनंदने बॉलिंगवर देखील कॉन्सन्ट्रेट केला आणि मागील 1-2 वर्षात खूप चांगली बॉलिंगवर देखील कॉन्सन्ट्रेट करत असताना खूप चांगला खेळ दाखवला गेला. बट आनंदला आता माहिती आहे की स्कोरमध्ये मॅचमध्ये आपण आलोय, त्यामुळे कुठेतरी मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबल रन्स पण या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल अडवला गेला तिकडे आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल स्टॉप केला तिकडे. टॅप करायचा प्रयत्न केला गेला आनंदने. तिकडे खूप चांगलं जम्प केलं. बॉलर मयुरेश MM. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेलं डीप मध्ये. अँडी आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. हळूहळू मैदान मात्र भरत चाललंय आणि खूप चांगलं आयोजन दरवर्षी असतं. डबल डिजिट मध्ये 10 रन झाले धावफलकावरती. 31 अजूनही करायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाही. या ग्राउंडचा इतिहास आहे की अशा होताना पाहायला मिळाल्यात. कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे आणि थांबवलं गेलं तिकडे. करण मात्र समोर टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे कुठेतरी करण डबल माइंड झाल्याने तो मात्र डॉट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. खूप चांगली सुरुवात करणनी पण केली, बट मयुरेशनी पण चांगली सुरुवात केली आहे. डॉट बॉल पण आली, पण रन पण आलेत. या बॉलवर देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र झेलबादची संधी होती आणि अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. या बॉलवर तिसरी बाउंड्री करणच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं. चांगला स्क्वेअर कट तिकडे. खतरनाक फटका पाहिला गेला करणच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग केलं करणने. थांबून मात्र तिकडे प्रॉपर टायमिंग घेतलं आणि रन मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोर 14 रन झाली धावफलकावरती.
14 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी हर्षितच्या हातामध्ये बॉल दिलाय. 24 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. 24 बॉल 27, 3 रनवर चढ आहेत. बट बॉल टू बॉलची देखील मॅच गेली आहे. 1-11 विघ्नहर्ता संघ. जोगेश्वरी प्लीज थोडं फास्ट खेळा. अवधूत विघ्नेश थोडं मित्रांनो फास्ट खेळा, कारण की प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल आणि एक सिंगल रन मात्र आनंदने तिकडे इझिली कंप्लीट केली गेली आहे. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला करण यांच्या बॅटमधून आणि फेकी करतील, पण तत्पर्यंत 1 रन कंप्लीट केली गेली. दोन्ही बॅटर आता प्रॉपर सेट झाले, त्यामुळे सिंगल डबलनी मॅच दोघांनी चालू ठेवली आहे. दोघांना पण माहिती आहे की मॅच आता आपण इझिली बनवू शकतो, त्यामुळे आनंद आणि करण फ्री माइंड बॅटिंग करतायत. जर विघ्नहर्ता संघाला मॅच मध्ये यायचं तर कुठेतरी विकेट डॉट बॉल जोडी तोडणं गरजेचं आहे. ते शोधावं लागेल, ते बनवावं लागेल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, तिकडे मात्र डॉट बॉल. जे काय करायचंय ते बॅटिंगने करायचंय. 22 लेग बाईच्या रूपामध्ये रन नाही आहेत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे हर्षितला. स्कोर ऑलरेडी झालाय, त्यामुळे त्यात अजून भर देणं चुकीचं आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे चान्स आहे. थोडा लेझी थ्रो पाहिला गेला आणि धावफलक झालंय 17 या धावसंख्येवर. मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 14वं पर्व अभिमानाचं वाय चषक वाय कट्टा. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवर प्रॉपर बॉल आला नाहीये, बट रन तिकडे सिंगल कंप्लीट करेल करण. 19 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे पाहायला मिळाली मयुरेशची. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आनंदचा आणि बॅटर आउट. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र आनंदला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या ग्राउंडचा इतिहास आहे की अशा मॅचेस देखील जवळ येताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे थोडं कठीण आहे. बट तुम्ही पाहिजे केल्याने होत आहे, आधीची केल्या पाहिजे. तुम्ही केलात तर नक्की होऊ शकतं, बट तुम्ही करत राहा. लाईफ मध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं तर करत राहा. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. मॅच अजूनही संपली नाही. 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण आहे 18 चेंडू आणि 22 रनची गरज आहे. 18 बॉल 22. न्यू बॅटर घनश्याम येत आहेत पप्पू बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी विघ्नेश शिंदेच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक चांगले खेळाडू आहे जोगेश्वरीचे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. पण
अँड्रू सायमन सारखी उलटी कॅप घातली आहे. सो बघूयात आता विघ्नेश कशा प्रकारे कामगिरी करेल. यानंतर श्री 11 दिवा डोंबोली पण चांगली स्टारकास्ट तिकडे तयार आहे. आमचे संकेत भगत खूप चांगलं त्यांची पण स्टारकास्ट. त्यानंतर एका साईडला मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स वेगरोळी आमचे अक्षय मंडलिक आहेत. त्यानंतर सिद्धू आहे, संगम आहे, खूप चांगली स्टारकास्ट ती पण तिकडे तयार आहे. गॅरी आणि त्यांची सर्व यंगस्टार निरंजन पाटील आणि त्यांची सर्व टीम आज तिकडे देखील तयार आहे. सो त्यांच्या विरुद्ध दिवा डोंबिवली. बॉलिंगसाठी विघ्नेश. 18 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. मॅच ही क्लोज होईल का क्वेश्चन मार्क आहे. स्ट्राईक एंडला बॅटर करण थोडी बॉडी स्ट्रेस करतायत विघ्नेश. सो त्याला पण मॅच मध्ये थोडं कमबॅक करणं गरजेचं आहे. स्लो स्पिन खूप चांगली बॉलिंग करतात. या बॉलवर टायमिंग खूप दिलं तिकडे. 1 रन सिंगल मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर घनश्याम शिंदे. पप्पू गेले कित्येक वर्ष या ग्राउंडवर जसं पप्पूनी सांगितलं की 14 वर्ष तोही क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेले आहेत. हळूहळू प्रेक्षकांची पण गर्दी वाढत चालली आहे. ओमकार पाटणे बाळा पण तिकडे इनॅक्शन मध्ये आहेत. सो सर्व वंश विघ्नार्था टीम प्लीज थोडं फास्ट खेळा. अवधूत प्रत्येक बॉल नंतर तुम्ही वेळ घेऊ नका. या बॉलवर देखील हलक्यात आणि ढकललं गेलं. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 21 अजूनही 20 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे हर्षित पोहोचतात. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. सिंगल डबल एखाद दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये टीम वंश विघ्नार्था टीम पण कमबॅक करू शकते. तेही देखील मॅच सोडणार नाहीयेत. स्ट्रायकरला घनश्याम. या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे हर्षित पोहोचले. खूप चांगली फेकी केली गेली. अफलातून फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा हर्षितसाठी. एक युवा खेळाडू आहे. ठाण्यामध्ये जर कटप्पा विचारला तर हर्षितला तुम्हाला नक्कीच सांगतील. फेमस आहेत त्या परिसरात. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला तिकडे हर्षितने. हा बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. 4 बॉल खूप टाकले होते विघ्नेशने चांगले, बट कुठेतरी व्हेरिएशन करायला गेले आणि एक्स्ट्रा रन आली. एक्स्ट्रा रन तुम्ही कंट्रोल केलात तर खूप चांगलं लेवलला अंडरआर्म खेळू शकता. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रॉपर बॅटवर बॉल आला नाहीये. रन मात्र आतापर्यंत स्कोर झालाय 25. इकडे लाईव्ह मॅच बघणं, ऑन ग्राउंड वायगट्टा बघणं एक वेगळी मजा आहे. ट्रोलिंग देखील सर्व युट्यूबला मॅच बघतात. या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका 4 रनसाठी. क्लासिकल अंदाजामध्ये क्लासिकल स्ट्रोक पप्पू. प्रॉपर टायमिंग केलं पप्पूने आणि काय इनसाइड आउट, खतरनाक फटका. शॉट ऑफ द मॅच. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. आणि तो क्लास पप्पूचा गेले कित्येक वर्ष पाहिलाय. सो प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर रन तिकडे 4. 29 रन झाले धावफलकावरती. रॉयल फॅम स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये पण खुशी आली. त्यांनी पण सर्वांच्या चेहऱ्यावर स्माइल आली की बाउंड्री आलीमुळे आपण मॅच मध्ये थोडे आलो. आता
12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. बॉलर ओमकार. पॉवर प्ले. बारा बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. आता वंश विघ्नहर्ता टीमला जर मॅच मध्ये यायचं तर एकच की फॅक्टर आहे, विकेट काढावे लागतील, जोडी तोडावी लागेल आणि कुठेतरी मॅच क्लोज आणणं गरजेचं आहे. कारण की या ग्राउंडवरती अशा पण मॅचेस क्लोज होताना पाहिले गेले. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. वंश विघ्नहर्ता थोडं फास्ट खेळा प्लीज. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला करण. खूप चांगली बॅटिंग केली करणने. 10 बॉलमध्ये 18 धावांची एक चांगली खेळी. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. आता समीकरण इझी झालंय. या बॉलवर टॅप केल्या गेल्या करणच्या बॅटमधून आपण पाहिलं तरी चौथी बाउंड्री. 4 रन. मित्रांनो रेलिंग सोडून आतमध्ये उभे राहा प्लीज. ते मिड विकेटला उभे आहेत ना मित्रा, थोडं पडदा सोडा, आपला जो बॅनर आहे सोडा. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह केलं गेलं आहे आणि करणने मदत त्याच्या स्टाईल मध्ये मॅच आता ही मात्र जवळजवळ फिनिश केली आहे. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सो या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. विनिंग स्ट्रोक मात्र घनश्यामच्या बॅटमधून आणि रॉयल फॅम स्पोर्ट चेंबूर संघ मात्र ही मॅच आपल्या नावावर करते. वेल प्लेड. हळक टीम वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी टीमने पण चांगला फाईट केला, बट मॅच चांगली रंगली आणि करण पाटीलने अफलातून बॅटिंग केली क्लासिकल अंदाजामध्ये. करण पाटील आणि घनश्याम शिंदेने पण त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे वंश विघ्नहर्ता टीमने कुठेतरी मॅच क्लोज नेली होती, बट मॅच चांगली नावावर केली. रॉयल फॅम स्पोर्ट्स. वेल प्लेड. आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. 13 बॉलमध्ये 27 धावांची नॉट आउट खेळी करण पाटील. करण पाटील आपण याच्या अफलातून बॅटिंग केली करणने क्लासिकल अंदाजामध्ये. लुझिंग टीम मध्ये हर्षित आपण या.